मंदिरात एक वेळा येऊन पहा. तर व्हिडिओ केला का चालू आहे गाई पोट केले पाय गाई. तर नमस्कार मित्रांनो, राम राम. कसे तुम्ही? मी तर एकदम मजेत आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे गोकुळाष्टमी. तर तुम्हा सगळ्यांना पहिले गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज गोकुळाष्टमी आहे तर घुमायला जावं म्हणलं. 2-3 ठिकाण आम्ही निवडले, त्याच्यापैकी जे नाही आम्ही पाहून त्या ठिकाणला पाहायला जावं म्हटलं. एक पांढरदेवी आहे, तिकडे जावं म्हटलं, कारण की मी तर पाहून नाही यायनी पाहून आहे नाही आहे यायचं याले माहीत, पण मी पाहून नाही. तर चला म्हटलं तिथं जाऊ. तर आता आमचे 4 जण तर आम्ही तयार झालो. आता भाऊ एकाची वाट पाहत होतो, तो पण आला. काही गरिबी आली माणसं. पेट्रोल आहे पाय भाऊचं, पॅन्ट आहे पाय भाऊचा, फाटका फुटका आला भाऊ. गरिबी आली भाई. मी घोड्याने येतो, तू गाडीने ये. आता सध्या बोटोनीला आलो. बोटोनीवरून किती किलोमीटर आहे ते माहीत तर नाही, आता सुयोगला माहीत असेल. इकडं जास्त दूर नाही, आता समोर आहेस. चला मग आता आमचं सध्या स्नॅक्सचं आम्ही घेऊन घेतो सोबत, कारण की तिकडं काही राहीन नाही राहीन पता नाही, म्हणून इकडंच घेऊन घ्याव आणि जाऊ तिकडं. हे मोठं छांडू चक्क्याचं झाड चक्क्यामध्ये आहे. नाही समजत. पुरी गँग आली इकडं. जय हनुमानजी.
एक गोष्ट माहीत झाली की हे जे मंदिर आहे पांढरदेवीचं ते पांडवांनी बांधलेलं आहे. 14 वर्षाचा वनवास जेव्हा त्यांनी काढत होते त्यामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे, म्हणून याचं नाव पांढरदेवी पडलं. असा आहे याचा इतिहास. हो, पण आता खरा आहे खोटा आहे कसा आहे, पण इतिहास आहे. आता तो आमच्यापर्यंत दुसऱ्या लोकांकडून पोचलेला आहे, आमचा स्वतःचा इतिहास नाही. म्हणून तुम्ही पण जराशे पाहून घ्या, मंदिरात एक वेळा येऊन पहा. धार्मिक स्थळावर बंदर खूप दिसते, त्यांनी जागा साफ करते, आपल्या शरण्याही त्यांनी वाया जाऊ देत नाही. एक बरं आहे. टाइम झाला इकडे आणि एक तर एक पाणी पण थांबला. तर लोकांचा गाडी आणणार ड्रायव्हर लोक. तुम्ही कुठं आलता? जंगल पाल्या तुक्या तुक्यावानी झाले बे. वावरात आम्हाला हे काम नाही होणार आहे. रिकामे हिंडाले दुसऱ्या जायचं. शेती नाही का? ठिकाणचा बाप देते का? त्याच्याकडे एकच काम आहे, कोंबडे भेटते, बाकी दुसरं काम नाही. माणसाला मागच्या माणसाला थांबू काय तुला वाटतंय का कोणी मागं बसून आहे? तिकडून तर आलो, आता इकडे भूक लागलीच म्हणते तर मग आलो इकडं. हे तर घेतलं आम्ही चौघा नाही आणि चालू करतो आता. आता आम्ही जाणार कारण की आभाडे खूप होत चालला. 2-3 वेळ झाले पुन्हा पाण्यात सापडलो. आता पुन्हा पाण्यात सापडून चला कोणाचा आता पोचलो वणीत. जरासं काम होतं त्याच्याकरता मी आलो. स्वतः प्रेम घेऊन राहिलो. निघलो होतो तर आम्ही 10-11 वाजता निघलो होतो आणि आता टाइम झाला 5:30 वाजत आले. 6 जवळपास वाजत आले. ब्लॉगला मग इथे समाप्त करतो. सांगा मग कसा आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मग आता पुढच्या ब्लॉगमध्ये.